नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या स्टिकर मराठी एसएससी एक्झाम या चॅनलवर. मी नीता गुले पानसरे तुमचं पुन्हा मनपूर्वक स्वागत करते. आपण घेत आहोत सामान्य विज्ञान. कशासाठी? तर एसएससी जीडी साठी. तर सामान्य विज्ञानाचे प्रॅक्टिस सेट आपले सुरू आहे आणि आज आहे आपला 24 नंबरचा प्रॅक्टिस सेट. आतापर्यंत आपण 23 प्रॅक्टिस सेट बघितले आहे आणि अभ्यासही केलेला आहे. ठीक आहे, तर बघूया आता आपला पुढचा प्रॅक्टिस सेट नंबर म्हणजे सामान्य विज्ञानाचे क्वेश्चन आन्सर किती नंबरचे? 24 नंबरचे. ठीक आहे, तर बघा पहिला प्रश्न आहे. काय आहे पहिला प्रश्न? न्यूटनचा पहिला नियम कशाशी संबंधित आहे? ठीक आहे, न्यूटनचा जो पहिला लॉ आहे, पहिला नियम आहे, तो कशाशी संबंधित आहे? आयझॅक न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावलेला आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, जे आपण सामान्य विज्ञानात ऑलरेडी शिकत आलेलो आहे. पण पहिला नियम, दुसरा नियम, तिसरा नियम, न्यूटनचे लॉ किती आहेत? 3 लॉ आहे. कशाचे? तर गतीचे लॉ आहे. ठीक आहे ना. तर इथे तुम्हाला दिलंय वेग, संवेग, जडत्व किंवा यापैकी नाही. मग पहिला जो नियम आहे न्यूटनचा तो आहे जडत्वाशी संबंधित. ठीक आहे, कशाशी? जडत्वाशी. दुसरा जो नियम आहे तो आहे संवेगाचा, बघा दिलेला आहे संवेगाचा. आणि तिसरा जो नियम आहे तो प्रतिक्रिया बलाचा. असे 3 नियम कोणाचे आहे? न्यूटनचे आहे. आता जडत्वाचा जो नियम आहे, पहिला नियम आहे, तो काय सांगतो? कुठल्याही वस्तूवरती जोपर्यंत तुम्ही बल प्रयुक्त करत नाही तोपर्यंत ती वस्तू तिची स्थिती किंवा तिची जागा सोडत नाही किंवा तिची मुवमेंट होत नाही. म्हणजे जसं उदाहरणार्थ जे आपण शिकत आलो आहोत तेच उदाहरण, जर आपण एखाद्या गाडीत बसलो, ती गाडी गतिमान आहे आणि गाडीचा जर ब्रेक अचानक लागला तर आपण सुद्धा पुढे झुकले जातो. हे कशासाठी होतं? की आपण जेव्हा गाडी सोबत बसलेलो आहोत, गाडीमध्ये बसलेलो आहोत, गाडीच्या गतीसोबत आपणही गतिमान होतो. पण जेव्हा गाडीचे ब्रेक लागले, गाडी थांबली, तर आपण सुद्धा काय झालो आहोत? थांबलो आहोत. म्हणजे भलेही आपली मुवमेंट होत नव्हती तरी सुद्धा आपण गतीच्या जडत्वामध्ये होतो. याचा अर्थ काय? की कुठल्याही गोष्टीला जोपर्यंत तुम्ही बल प्रयुक्त करत नाही तोपर्यंत ती तिची जागा किंवा तिची दिशा सोडत नाही किंवा बदलत नाही. आणि आपण सुद्धा एक वस्तू आहोत, एक पदार्थ आहोत, बरोबर आहे ना. तर कुठलाही पदार्थ जरी असेल तर जोपर्यंत तुम्ही स्वतःहून त्याच्यावर बल प्रयुक्त करत नाही तोपर्यंत तो त्या जडत्वातच राहतो. ठीक आहे, समजलं? तर हा नियम जडत्व दर्शवतो. काय दर्शवतो? त्या गतीचं जडत्व. आपण सुद्धा गाडीमध्ये जेव्हा असतो तेव्हा आपण त्या गतीच्या जडत्वात असतो आणि त्यामुळे आपणही आपली स्थिती बदलत नसतो. आपल्यालाही काय करायचं असतं? गाडीसोबत कसं जायचं असतं? गतिमान गाडी आहे, आपल्यालाही त्या गतीत राहायचं असतं. जेव्हा गाडी थांबली तेव्हा आपण थोडं पुढे झुकतो. कारण काय होतं? कारण आपण तसंच चाललो होतो पुढे, गाडी थांबली अचानक, तर आपण पुढे झुकणारच आहोत कारण आपणही गतीत होतो. बरोबर आहे. जडत्वाचा, संवेगाचा आणि प्रतिक्रिया बलाचा ह्या तिघ नियमावर प्रश्न एसएससी जीडी मध्ये विचारले जातात. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न. टंगस्टन धातूच्या कोणत्या महत्त्वपूर्ण गुणधर्मामुळे त्याचा विजेच्या दिव्यात वापर केला जातो? आता याचा स्वरूपच बदलून हा प्रश्न तुम्हाला विचारला गेलाय. आता तुम्हाला प्रश्न एसएससी जीडी मध्ये असे विचारले जातील की कुठल्या धातूचा उपयोग विजेच्या दिव्यामध्ये केला जातो? मग तिथे तुम्हाला धातू दिले जातील ऑप्शनला, पण इथे काय केलं? थोडं स्वरूप बदललं. डायरेक्ट टंगस्टन धातूच्या कोणत्या महत्त्वपूर्ण गुणधर्मामुळे त्याचा विजेच्या दिव्यात उपयोग केला जातो? मग ऑप्शन बघा, उच्च द्रवणांक, उच्च वाहकता, उच्च तन्यता आणि वरील सर्व. आता टंगस्टन हा धातू आहे ज्याचा विजेच्या दिव्यामध्ये उपयोग केला जातो. तर का केला जातो? कारण ह्या धातूची जी वाहकता आहे, विद्युत वाहकता, ती कशी आहे? उच्च आहे. ठीक आहे, म्हणजे काय? हा जो बी नंबरचा त्यांनी पॉईंट दिलाय तो बरोबर आहे, कारण तो विजेच्या दिव्यामध्ये आपण टंगस्टन धातू लावतो कारण त्याची वाहकता कशी आहे? जास्त आहे. ठीक आहे, त्यानंतर उच्च तन्यता. आता धातूंचा गुणधर्म असतो तन्यता आणि वर्धनीयता. तन्यता म्हणजे धातूला ओढून तार बनवणं आणि वर्धनीयता म्हणजे काय? पत्रा बनवणं, धातूचा पत्रा बनवणं. ठीक आहे, तर मग उच्च द्रवणांक, उच्च तन्यता आणि उच्च वाहकता हे सगळे गुण जे आहे ते कोणामध्ये आहे? टंगस्टन धातूमध्ये आहे. हे सर्व गुण काय आहे? महत्त्वपूर्ण आहे. म्हणूनच विद्युत विजेच्या दिव्यामध्ये त्याचा वापर केला जातो. ठीक आहे, काय येणारे आन्सर? वरील सर्व. समजलं? तर सगळ्यांनी पटापट व्हिडिओला लाईक करून घ्यायचा आहे आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करायचा आहे. तुमचे आन्सर पण मला कमेंटमध्ये सांगायचे. पुढचा प्रश्न बघा. अन्न चावण्याकरता कोणत्या प्रकारच्या दातांचा उपयोग केला जातो? आता इथे काय विचारलेलं आहे? अन्नाला चावायचं आहे. त्याआधी आपल्याला किती प्रकारचे दात असतात? पूर्ण मनुष्य काळामध्ये किती दात येतात? या गोष्टी महत्त्वपूर्ण आहे, याच्या आपल्याला माहिती पाहिजे. बघा, मनुष्याच्या पूर्ण जीवनामध्ये त्याला 52
दात येतात. तर तुम्ही म्हणाल मॅडम आम्हाला तर 32च माहितीये. ठीक आहे, पण त्याच्या पूर्ण जीवनामध्ये त्याला 52 दात येतात. ओके. दुधाचे दात पण येतात ना तुम्हाला. मग दुधाच्या दातांनंतर काय बोलतात तुम्ही त्याला पक्के दात बोलतात ते येतात. दुधाचे दात पडल्यानंतर तुम्हाला दुसरे दात येतात. पण मनुष्याच्या जीवनामध्ये त्याला किती संपूर्ण जीवनात 52 दात येतात त्याला दुधाचे पकडून. आता बघा 32 दातांमध्ये 4 प्रकारचे दात असतात. दाढा, उपदाढा, सुळे आणि पटाशीचे दात. हे 4 प्रकारच्या दातांवर पण प्रश्न विचारला जातो की कुठले 4 प्रकारचे दात असतात तर कुठले असतात? दाढा, उपदाढा, पटाशीचे दात आणि सुळे. ठीक आहे. आणि मनुष्याला त्याच्या जेव्हा तो अडल्ट फॉर्म मध्ये असतो 18 वर्षाच्या पुढे जातो तोपर्यंत त्याला 28च दात असतात. त्यानंतर जे दात येतात त्या असतात दाढा. ठीक आहे, त्याला आपण अक्कलदाढ अशी म्हणतो. म्हणजे मनुष्य समजा आता 18-20 वर्षाचा जरी झाला किंवा 25 वर्षाचा जरी झाला तोपर्यंत त्याला 28च दात असतात. त्यानंतर 4 ऍड होतात आणि मग बनतात 32 दात. बरोबर. मग हे जे 4 आहे त्या असतात अक्कलदाढा. ठीक आहे, आता तुम्ही तुमचे दात मोजून घ्या. चला पुढचा प्रश्न बघूया. त्याआधी याचा आन्सर आहे दाढ. ठीक आहे, याचा आन्सर काय आला? दाढा. कारण आपल्याला काय करायचंय अन्नाला चावायचंय. मग अन्न चावण्यासाठी कोणत्या दातांचा उपयोग केला जातो? तर दाढांचा उपयोग केला जातो. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. वनस्पतींच्या एका पेशीपासून संपूर्ण झाड तयार करण्याच्या आनुवंशिक योग्यतेला काय म्हटलं जातं? आता वनस्पतींचा एकच पेशी सांगितली त्यांनी. काय सांगितलेली आहे? एक पेशी. तर एकाच पेशीपासून काय करायचं आहे? पूर्ण झाड तयार करायचं आहे. मग हे अनुवांशिक आहे. अनुवांशिक योग्यतेला आपण काय म्हणतो? त्याला आपण म्हणतो टोटिपोटेन्सी. काय म्हटलं जातं? टोटिपोटेन्सी. का? कारण एकच अशी बी असते, एकच अशी पेशी असते, बी नाही म्हणता येणार, पेशी असते की जिच्यामध्ये संपूर्ण झाड निर्माण करण्याची, पुनरुत्पादन करण्याची काय असते? क्षमता असते. पेशींची क्षमता जी काय करू शकते? पुनरुत्पादन, एका पेशीपासून दुसरे पूर्ण झाड तयार करण्याच्या क्षमतेला टोटिपोटेन्सी असे म्हटले जाते. फर्टिलायझेशन त्याला म्हणत नाही, कारण बघा आपण जेव्हा शिकतो, वनस्पतीशास्त्र शिकतो तेव्हा आपण फर्टिलायझेशन म्हणू शकतो. पण फर्टिलायझेशन कसं असतं? लैंगिकही असतं, अलैंगिकही असतं. पण त्याच्यात फक्त एकच पेशी भाग घेते असं नाही. जेव्हा पेशी एकच आहे आणि ती संपूर्ण झाड तयार करते आहे त्याला काय म्हणणार? टोटिपोटेन्सी म्हणणार. ओके. चला पुढचा प्रश्न बघूया. त्याआधी तुम्ही सर्वांनी व्हिडिओ पटापट लाईक करून घ्यायचा आहे आणि व्हिडिओच्या लिंकला सगळीकडे शेअर करायचा आहे, तुमच्या फ्रेंडला शेअर करायचा आहे, जेणेकरून त्यांचा सुद्धा सामान्य विज्ञानाचा व्यवस्थित अभ्यास होईल. जो प्रॅक्टिस सेट आपला 24 नंबरचा चालू आहे त्याच्या आधीचे प्रॅक्टिस सेट सगळ्यांनी बघून घ्या. त्यामध्ये सुद्धा सगळे उपयुक्त क्वेश्चन आहे, महत्वपूर्ण क्वेश्चन आहे, जे की आधी 5 वर्ष येऊन गेलेले आहे तसेच क्वेश्चन आपण घेतो. ठीक आहे. बघा, यापैकी कोणता पदार्थ किण्व प्रक्रियेमुळे तयार होत नाही? काय विचारलेलं आहे? यामध्ये कोणता असा पदार्थ आहे जो किण्व प्रक्रियेमुळे तयार होत नाही? मग बघा, ब्रेड, केक, अल्कोहोल आणि भात. किण्व म्हणजे काय म्हणतो आपण त्याला? फर्मेंटेशन. ठीक आहे. फर्मेंटेशन, जसं तुम्ही दही लावतात, कशाने बनतं? फर्मेंटेशन. तुम्ही इडली खातात, कशाने बनते इडलीचं पीठ? तांदूळ भिजवणं वगैरे ते सगळी रेसिपी. पण ते पीठ जे आहे, जे तुम्ही तांदूळ दळून ठेवतात, दुसऱ्या दिवशी त्याचं काय होणार आहे? फर्मेंटेशन होणार आहे. ठीक आहे ना. त्याच्यानंतर तुम्ही इडली खातात की नाही? तसंच मग फर्मेंटेशन केल्यानंतर तयार होणारे पदार्थ, ब्रेड, केक, अल्कोहोल. अल्कोहोल पण आता द्राक्षापासून वाईन तयार होते, बरोबर की नाही? आता मग भात जो आहे तो फर्मेंटेड आहे का? किण्व प्रक्रियेने तयार होतो का? नाही. तर आन्सर काय येणार आहे? भात. ठीक आहे. चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन. बघा, खालीलपैकी कोणता प्रथिनांचा समृद्ध स्रोत आहे? समृद्ध म्हणजे काय? भरपूर. ठीक आहे, भरपूर आणि एकदम योग्य, समृद्ध स्रोत. अक्रोड, काजू, शेंगदाणे, आंबा. आता खूप लोक याच्यात कन्फ्युज होऊन शेंगदाणे उत्तर देतील, कारण जेव्हा प्रश्न असा विचारला जातो की प्रथिनांचा समृद्ध स्रोत म्हणजे ज्याच्यामध्ये खूप जास्त प्रथिने आहेत, ज्याच्याने आपल्याला जे खाल्ल्यानंतर खूप जास्त प्रोटीन्स मिळतील, असं काय? तर तिथे तुम्हाला कधीही दुसरे ड्रायफ्रुट्स दिलेले नसतात, फक्त शेंगदाणे दिले असतात. मग शेंगदाण्यामध्ये आपल्याला प्रथिने मिळतात, पण त्याच्यापेक्षाही जास्त प्रथिने कशातून मिळतील? तर कुठून मिळणार आहे? काजू मधून. कुठून मिळणार आहे? काजू. इथे जर बदाम दिलं असतं तर काजूपेक्षा सुद्धा बदाम मधून. ठीक आहे. मग
प्रथिनांचा सगळ्यात जास्त आणि चांगला समृद्ध स्रोत कोणता आहे? यापैकी काजू आहे. ओके, समजतं आहे? पुढचा प्रश्न बघण्याआधी ऑनलाईन सराव प्रश्नपत्रिका संच, जो की मी तुम्हाला रोज आणि नेहमी सांगते की नवीन पॅटर्नवर आधारित तुम्हाला SSC GD चे 10 सेट मिळणार आहे. त्या 10 सेट मध्ये तुम्हाला हिंदी, इंग्रजी, व्याकरण, बुद्धिमत्ता, अंकगणित आणि सामान्य ज्ञान या सर्व विषयांचे 10 सेट मिळणार आणि किती मध्ये? 10 रुपयात. बरोबर. कुठे मिळणार हे तुम्हाला? तर आपल्या टिक्कर मराठीच्या ऍप मध्ये मिळणार. ऍप कसं डाउनलोड करणार? प्ले स्टोर मध्ये जाऊन टिक्कर मराठी टाका, तिकडे तुम्हाला ऍप दिसेल आणि ऍपला डाउनलोड करा. त्यामध्ये तुम्हाला हे सराव प्रश्न संच सगळे मिळून जाणार आहेत. 10 सेट आहे नवीन पॅटर्नवर आधारित, फक्त आणि फक्त 10 रुपयात. आणि तुम्हाला जर अधिक काही माहिती जाणून घ्यायची असेल तर ऑफिस नंबर बघा दिलेला आहे, 8233007373 वर कॉन्टॅक्ट करायचा. ओके, चला सगळ्यांनी लाईक केलाय का व्हिडिओ? लाईक करून घ्या व्हिडिओला पहिले. आता बघा, हिमोफिलिया हा कोणता रोग आहे? हिमोफिलिया कोणता रोग आहे बघा? जीवाणूपासून होणारा रोग, विषाणूंपासून होणारा रोग, कवकांपासून होणारा रोग की अनुवांशिक रोग? हिमोफिलिया काय आहे? अनुवांशिक रोग आहे. काय आहे तो? अनुवांशिक रोग, रक्ताचा रोग आहे हा. कशाचा आहे? रक्तगटाशी संबंधित, जनरेशन टू जनरेशन कॅरी झालेला, म्हणजे काय? पॅरेंट्स कडून त्यांच्या फिटस मध्ये आलेला रोग आहे. याच्यामध्ये लाल रक्तपेशी ज्या आहेत त्यांचा हा रोग आहे. ठीक आहे, रक्तगटाचा, रक्तपेशींचा हा रोग आहे. रक्तगटाचा नाही, पण आपल्या रक्ताचा रोग आहे. ठीक आहे, चला बघा पुढचा प्रश्न आहे, ऍस्कॅरिस हा रोग यामुळे होतो. ऍस्कॅरिस हा एक रोग आहे. हा कशामुळे होतो? जीवाणू, विषाणू, कवक, कृमी. काय वाटतं तुम्हाला? कमेंट करून तुम्ही सांगायचं आहे हा कशाचा रोग आहे. आता बघा, ऍस्कॅरिस ही एक कृमी आहे. काय आहे? ही एक कृमी आहे. ठीक आहे, कोणती कृमी आहे? गोल कृमी, ज्याला आपण राऊंड वर्म म्हणतो बघा. तर ऍस्कॅरिस हा ह्युमनच्या म्हणजे मानवाच्या आतड्यांमध्ये असणारा आहे. सगळ्यांच्या आतड्यांमध्ये असतो ऍस्कॅरिस. कोणाला त्याचा त्रास होतो, कोणाला त्याचा त्रास होत नाही. बट हा जो रोग आहे हा होतो कृमीमुळे, कारण ऍस्कॅरिस नावाची कृमीच आहे जी कोणत्या गटात येते? गोल कृमीच्या म्हणजे राऊंड वर्मच्या गटामध्ये येते, है ना. ऍस्कॅरिस काय आहे? गोलकृमी आहे आणि ही मानवाच्या कुठे असते? आतड्यांमध्ये असते. तिथेच राहते, तिथेच वाढते, तिथेच ती पोषण करते स्वतःच. ओके, पुढचा प्रश्न बघा, अल्झायमर हा कोणत्या अवयवांसंबंधीचा विकार आहे? आता हा पण एक विकार आहे, एक आजार आहे. काय नाव आहे? अल्झायमर. यकृत, फुफ्फुस, मेंदू, थायरॉइड. काय आहे? आता ह्या आजारामध्ये बघा, शॉर्टकट मेमरी लॉस म्हणतो ना आपण, की आत्ताच झालेली घटना आपल्याला आठवत नाही किंवा खूप आठवायची गरज पडते, किंवा आपण एखादी गोष्ट रिपीट करतो आहे, एकदा एखादी इन्फॉर्मेशन वाचल्यानंतर परत पुन्हाही ती आपल्याला आठवत नाहीये. या सगळ्या गोष्टी होतात, किंवा आपले जे डिसिजन आपण घेतो ते डिसिजन घेण्याची क्षमता आपली कमी होते. या आजारात ह्या सगळ्या गोष्टी घडतात. म्हणजे काय? मेमरी लॉस, वाचल्या वाचल्या आपण एखादी गोष्ट वाचली, रीड केली की लगेच पुढच्या क्षणाला आपण ती विसरतो. डेलीचे जे फंक्शन आहे ते करायला सुद्धा आपल्याला प्रॉब्लेम येतो. म्हणजे कशाचा आजार आहे हा? मेंदूचा आजार आहे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी, हे जर सगळे सिम्पटम दिसत असतील तर हा आजार आहे मेंदूशी रिलेटेड. कारण मेंदूच आपल्या पूर्ण बॉडीवर कंट्रोल करतो, मेमरीवर कंट्रोल करतो. जेव्हा मेमरी लॉस व्हायला लागली आणि डे टू डे लाईफ मध्ये फंक्शन आपल्याला जे काही करतो ते करता येत नाहीये, म्हणजे काय त्रास आहे? अल्झायमर झालेला आहे. कशाशी निगडित आहे? मेंदूशी. समजलं आहे? तर घेऊया पुढचा प्रश्न. बघा, ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे, याचा आन्सर सर्वांना माहिती असेल बघा. स्वादुपिंड, यकृत, पित्ताशय, फुफ्फुसे. सर्वांना माहिती आहे स्वादुपिंड एक ग्रंथीच आहे, पण आपल्याला काय विचारलेलं आहे? सर्वात मोठी ग्रंथी म्हणून कशाला ओळखलं जातं? तर आहे यकृत. यकृत काय आहे? सर्वात मोठी ग्रंथी आहे. त्यापैकी स्वादुपिंड ग्रंथी आहे, पण हिचा अशी स्पेशालिटी आहे एक, ठीक आहे, स्पेशल आहे ती ग्रंथी, कारण स्वादुपिंड ही अंतर्स्रावी सुद्धा आहे आणि बाह्यस्रावी सुद्धा आहे. मग असं जर विचारलं की अंतर्स्रावी व बाह्यस्रावीचे म्हणून कार्य करणारी ग्रंथी कोण, तर ती असते स्वादुपिंड. पण सगळ्यात मोठी कोण आहे? यकृत. ठीक आहे, यकृत ही ग्रंथी सर्वात मोठी आहे. पुढचा प्रश्न बघा,
माता पित्यांची ओळख पटवण्यासाठी किंवा वारसा हक्क निश्चित करण्यासाठी कोणत्या तंत्राचा वापर केला जातो? काय विचारलं आहे? माता पित्यांची ओळख पटवायची आहे किंवा वारसा हक्क दाखवायचा आहे, तो कोणता तंत्र आहे असं ज्याचा वापर केला जातो? तर बघा, RNA दिलेला आहे तुम्हाला, ATM दिलेला आहे, ADCG दिलेला आहे आणि DNA दिलेला आहे. तर प्रश्न बघूनच लगेच समजलं असणार आहे. आन्सर काय आहे आपलं? DNA. DNA म्हणजे काय? आपल्या शरीरामध्ये पेशीमध्ये केंद्रक आहे, केंद्रकामध्ये असलेला एक घटक आहे DNA, ज्याच्यामध्ये आनुवंशिक माहिती साठवलेली असते. हा काय आहे? आनुवंशिक माहितीचा साठा पुरवणारा एक घटक आहे, जो आपल्या पेशीमध्ये जो केंद्रक आहे त्या केंद्रकामध्ये राहतो. ठीक आहे. मग DNA काय आहे? DNA वरती हे असतात, बेस असतात. कोणते बेस असतात? जे त्याचे न्यूक्लिओटाइड्स आहेत, त्याचे जे बेसेस आहेत, ठीक आहे. मग ते बेसेस सेम आहे का? कारण जसं आई वडिलांचा असतो तसाच सेम कोणाचा असतो DNA? त्यांच्या मुलाचा DNA असतो, त्याच्यावर नायट्रोजन बेसेस असतात. मग ते नायट्रोजन बेसेस जे आहे ते सेम आहे का? सेम टू सेम असतील तर ते काय आहे? मग लगेच समजतं की मुलगा आणि त्याचे आई वडील. ठीक आहे. मग DNA टेस्ट जेव्हा केली जाते तेव्हा जे नायट्रोजन बेस समजा आई वडिलांचे, बघा DNA चे काय असतात? 2 स्टँड असतात. ठीक आहे. त्याच्यावरती हे बेसेस असतात बघा, ऍडेनिन, सायटोसिन, ग्वानिन आणि थायमिन, हे असे बेस असतात. ठीक आहे. आता इकडे पुढे पण तेच आहे, ऍडेनिन, सायटोसिन, ग्वानिन आणि थायमिन. मग आता जेव्हा एखादं त्यांच्या फिटस मध्ये, ठीक आहे, पुढच्या जनरेशन मध्ये सेम टू सेम DNA रिप्लिकेट झाला, परत काय झाला? रिपीट झाला. ऍडेनिन, इथे सायटोसिन, ग्वानिन, थायमिन, ऍडेनिन, सायटोसिन, ग्वानिन, थायमिन, असं जर झालं तर काय समजायचं? की हे कोणाचे पॅरेंट्स आहे? याचे. बरोबर. आणि एखाद्या न्यूक्लिओटाइडने जर आपली स्थिती बदलली, ठीक आहे, हा जो आहे ACG, हा GTA च्या ऐवजी इथे जर समजा वेगळा आला असता, म्हणजे हा इकडे आला, समजतंय ना तुम्हाला? जसं सेम आहे तसं झालं नाही तर काय समजायचं? याला आपण काय म्हणतो? म्युटेशन. म्हणजे काय? चेंजेस इन DNA मध्ये एखाद्या न्यूक्लिओटाइडनी सडनली त्याची जागा बदलली की काय होतं? मग आपण त्याला काय म्हणतो? म्युटेशन म्हणतो. काय म्हणतो? म्युटेशन म्हणतो. जसं की हा DNA असा असताना इथे A आला, C आला, G पण आला, पण ह्याच्या पुढचे बदलले. इथे आला A, इथे आला C आणि इथे आला T. म्हणजे ही जागा काय झाली? चेंज झाली. मग याला आपण काय म्हणू? म्युटेशन म्हणू. ठीक आहे. पण म्युटेशन हे लक्षात ठेवायचं आहे, याच्यावर प्रश्न विचारले जातील तुम्हाला. आता आपला आन्सर काय होतं? माता पित्यांची ओळख पटवण्यासाठी किंवा हक्क निश्चित करण्यासाठी काय कशाचा वापर केला जातो? तर DNA चा वापर केला जातो. का केला जातो हेही सांगितलं. कारण आई वडिलांचा आणि मुलाचा DNA सेम टू सेम असतो, तो मॅच होतो. ओके. पुढचा प्रश्न. बघा, पुढचा प्रश्न. डायबिटीस विकाराच्या व्यक्तीच्या रक्तातील कोणत्या घटक नियंत्रणात राहत नाही? आता डायबिटीस झालेला आहे तर कोणता घटक नियंत्रणात राहत नाही? डायबिटीस म्हणजेच काय? जास्त झालेली साखर. म्हणजे काय म्हणणार तुम्ही? शर्करा. स्वादुपिंड नामक ग्रंथी जे अंतर्स्रावी म्हणून कार्य करते, तिच्यातून इन्सुलिन नावाचा हार्मोन सिक्रेट होतो आणि तो इन्सुलिन जो आहे तो शरीरातील साखरेवर नियंत्रण ठेवत असतो. मग जेव्हा इन्सुलिनचं सिक्रेशन कमी होतं त्यावेळेस शरीरामध्ये शर्करेचं प्रमाण वाढतं आणि परिणामी डायबिटीज हा रोग होतो. ठीक आहे. चला, पुढचा प्रश्न बघा. वनस्पती वर्गीकरणातील खालीलपैकी पायाभूत घटक कोणता? आता वनस्पतींचं वर्गीकरण करण्यात आलं. अबीजपत्री, बीजपत्री, त्याच्यानंतर अबीजपत्रीचे 3 टाईप पडले. कोणते कोणते? माहिती आहे का? थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. बरोबर आहे की नाही? बीजपत्री, अबीजपत्री. तर हे सगळे झालं वर्गीकरण. पण आपल्याला काय विचारलं गेलं की वनस्पतींचं वर्गीकरण करण्याचे पायाभूत घटक कोणता आहे? कशावरून त्याचं वर्गीकरण करतात? मग एक आहे जीनस, एक आहे कुळ, एक आहे ऑर्डर, एक आहे स्पेसिस. आता हे काय आहे? वर्गीकरणाच्या पद्धती आहे. कोणत्या कुळातला आहे, त्याचा कोणता गण आहे, कोणत्या गणात कोणता संघ, या सगळ्या गोष्टी बघून काय केलं जातं? वर्गीकरण केलं जातं. पण सगळ्यात आधी वर्गीकरण करण्याची जी सुरुवात आपण करतो किंवा आपण ज्याच्यावर लक्ष देऊन वर्गीकरण करतो तो घटक कोणता आहे? तर स्पीसीज. स्पेसिस म्हणजे तो घटक, त्याची जात. स्पेसिस म्हणजे काय? जात आहे ना त्याची. आता आपली कशी जात असते? मग कुळ असतं.
ठीक आहे ना. म्हणजे त्याची पण काय आहे, स्पेसिस आहे. त्या स्पेसिस वरून ठरवलं जातं की हा वनस्पती काय आहे आणि त्याच्यानंतर मग त्याचं वर्गीकरण केलं जातं. ठीक आहे. मग त्याचं जीनस, कुळ, ऑर्डर, गण म्हणजे हे सर्व बघितलं जातं. पण सगळ्यात पायाभूत घटक कोणता आहे, तर स्पेसिस आहे. पुढचा प्रश्न बघा, मानवी शरीराला आकार देण्याचे कार्य कोण करते? तर मानवी शरीराला छानसा आकार असतो, पण तो देण्याचं कार्य कोण करतात? धमन्या. धमन्या शरीरामध्ये आहे, त्या रक्ताचं वहन करतात. शुद्ध रक्त हृदयाकडून घेतात आणि शरीराला देतात. शिरा काय आहे? अशुद्ध रक्ताचे वहन करतात. रक्तवाहिन्या आहेत त्या आपल्या ऑर्गनकडे, जिथे ऑक्सिजनचा पूर्ण यूज करून घेतलेला असतो, ऑक्सिजन अजिबात उरलेला नसतो आणि कार्बन पेशींकडनं किंवा आपल्या शरीराच्या कुठल्याही भागाकडनं रक्तात सोडला जातो आणि ते रक्त जे आहे ते परत हृदयाकडे जातं. कशासाठी? ऑक्सिजन घेण्यासाठी. मग ते रक्त जे जातं, कशातून वाहून जातं? वाहून नेणाऱ्या नलिका कोण आहे? शिरा आहे. त्वचा ही आपले बघा, सगळ्यात मोठा ऑर्गन कोणता असं विचारलं गेलं तर उत्तर येईल त्वचा. ठीक आहे. हा प्रश्न एमपीएससी पर्यंतचा जातो, एमपीएससी ला पण विचारला जातो की शरीरातला सगळ्यात मोठा अवयव कोणता? आपण विचार करतो कोणता असेल, कोणता असेल, कोणता असणार आहे? त्वचा. याच्यात आपले बघा 2 प्रश्न तयार झाले. तर तुम्हाला आन्सर यायला पाहिजे की सगळ्यात मोठा कोण आहे ऑर्गन? त्वचा आहे. पण आता आपल्याला जो मेन प्रश्न आहे तो की आकार देण्याचे कार्य कोण करतं? तर हाडे. जर बघा बोन्स नसते शरीरामध्ये तर आपल्याला कोणताही आकार नसतात. ठीक आहे ना. मानवाचं पूर्ण एक स्केलेटल आहे, एक सापळा आहे, ठीक आहे, हाडांचा. तर मग तो जर नसता तर आपण कसे असलो असतो, आता याची कल्पना आपण करू शकतो. बरोबर. मग मानवी शरीराला आकार देण्याचे कार्य हाडांचं असतं. समजताय का? सेशनला लाईक करा आणि तुम्ही पटापट शेअर सुद्धा करायचा आहे व्हिडिओ. ओके. आता यांनी रक्तभिसरणाचा महत्वपूर्ण शोध लावला. आता कोणी लावला आहे रक्तभिसरणाचा? म्हणजे सर्क्युलेटरी सिस्टीम, ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीमचा शोध कोणी लावला? डॉक्टर हन्सन, डॉक्टर विल्यम हार्वे साल्क आणि दिलेला आहे फ्रेडरिक पेटिंग. याच्यापैकी कोणी रक्तभिसरणाचा महत्वपूर्ण शोध लावला आहे? तर आहे डॉक्टर विल्यम हार्वे. यांनी काय केलं? रक्तभिसरणाचा शोध लावला. त्यामुळे त्यांना काय म्हटलं जातं? सर्क्युलेटर सुद्धा म्हटलं जातं. सर्क्युलेटर नावाने सुद्धा त्यांना ओळखलं जातं. आणि ह्यांचे जे गुरु होते फॅब्रिसियन, यांनी शिरा म्हणजे कोणता शिरा? खाण्याचा शिरा नाही, तर आपल्या ज्या वाहिन्या आहे, रक्तवाहिन्या, त्या शिरांमध्ये झडपा असतात, कारण रक्ताचा बॅक फ्लो होऊ नये ह्याचा शोध यांचे गुरु होते त्यांनी लावलेला आहे. कोणाचे? विल्यम हार्वे. ठीक आहे. मग रक्तभिसरणाचा शोध कोणी लावला? तर विल्यम हार्वे यांनी लावलेला आहे. ठीक आहे. आजसाठी इतकंच. सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओच्या लिंकला पटापट शेअर करायचा आहे. आजच तुम्ही व्हिडिओ बघत असणार, आजच तुम्हाला क्वेश्चन आन्सर दिसले असतील आपले, तर काय करायचं आहे? आपलं टिक्कर मराठी एसएससी एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि टिक्कर मराठीचं ॲप सुद्धा आहे, त्याला डाउनलोड करा. त्यामध्ये तुम्हाला या सगळ्या पीडीएफ मिळतील. तुमचं स्टडी मटेरियल वाढेल आणि अभ्यासही होईल. आधी ज्या सिरीज झालेल्या आहे त्याचा तुम्ही जर कंटिन्युटी ठेवली, अभ्यास केला, सिरीज रोजच्या रोज बघितल्या, तर तुमचा खूप छान अभ्यास होणार आहे. सामान्य विज्ञानाचा दुसरा काहीही तुम्हाला करावं लागणार नाही. जे शिकवलं जात आहे त्यावरतीच प्रश्न विचारले जातील. त्यामुळे अभ्यास करा. भेटूया पुन्हा उद्या 4 वाजता. जय हिंद.